खरात प्रकरणात अखेरीस ईडीची एंट्री. खरातच्या आर्थिक भागीदार समोर येण्याची शक्यता. ईडीने खरातवर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केलाय. मुंबईत 4 एप्रिलला ईडीने ECIR दाखल केलाय. नाशिकमधल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झालाय. खरातची महिलांचं लैंगिक शोषण प्रकरणी SIT कडून चौकशी आणि तपास सुरू असतानाच प्रॉपर्टीबाबतही तपास सुरू करण्यात आला होता. यामध्ये अनेक ठिकाणी भोंदू खरातनं भूखंड हडप केल्याचे, अवैधरित्या मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप असल्याची माहिती समोर आली होती. या व्यतिरिक्त खरातची 2 पतसंस्थांमध्ये सुमारे 131 बनावट खाती असल्याची माहिती समोर आली आहे. काही खात्यांना खरातचा मोबाईल नंबर संलग्न करण्यात आलाय, तर काही खात्यांना नॉमिनी म्हणून अशोक खरातचंच नाव आहे. या व्यतिरिक्त शोषण केलेल्या महिलांकडून खरात पॅन कार्ड आणि आधार कार्ड घेत होता, ही माहिती देखील उघड झाली आहे. काही प्रकरणात खरातनं शोषित महिलांच्या कुटुंबियांचेही आधार कार्ड आणि पॅन कार्ड जमा करून घेतले होते. खरातच्या नाशिकमधल्या कार्यालयासह तृप्ताबाला या खरातच्या राहत्या बंगल्यातूनही पोलिसांनी अनेक आधार कार्ड आणि पॅन कार्ड जप्त केले आहेत. या आधार आणि पॅन कार्डच्या वापरातनं खरातने आर्थिक व्यवहाराचे जाळे उभे केल्याचा संशय आहे आणि त्या दृष्टीनं तपास सुद्धा सुरू आहे. SIT तपासात समोर आलेली कागदपत्र आणि पुरावे SITने ईडीला दिली आहेत. त्यावरूनच ईडीने 4 एप्रिलला गुन्हा दाखल केलाय. खरातने मनी लॉन्ड्रिंग केल्यासंदर्भात ईडी तपास करणार आहे. तसंच खरात ब्लॅक मनी व्हाईट कसा करायचा याचाही तपास ईडी करणार आहे. ईडी खरात आणि त्याच्या कुटुंबियांच्या नावे असलेल्या प्रॉपर्टीचाही तपास करते. खरातची मुलगी तृप्ताबालाचीही ईडीकडून चौकशी होण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसात ईडी खरातच्या प्रॉपर्टीवर छापे टाकण्याची आणि प्रॉपर्टी आणि आर्थिक व्यवहारांशी संबंधित कागदपत्र जप्त करण्याची शक्यता आहे. खरातची प्रॉपर्टी आणि त्याचा पैशाचा स्रोत शोधण्याची, तसंच त्याच्या व्यवहारात त्याचे पार्टनर कोण याचा तपास करण्याची मागणी सुषमा अंधारे, अंजली दमानिया आणि विजय वडेट्टीवार आदींनी केली होती. खरात विरोधात पुण्याच्या व्यावसायिकांनं दाखल केलेल्या तक्रारीत भोंदू खरात आर्थिक लुबाडणूक करत असल्याची बाबही समोर आली होती. पण आता ईडी तपासातून मनी लॉन्ड्रिंगच्या रॅकेटचा तपास ईडी करत असल्यानं खरातच्या अडचणी दिवसेंदिवस वाढणार आहेत. त्याचबरोबर खरातचे आर्थिक पार्टनर्सही समोर येण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.